तर फ्रेंड्स, आज फक्त रेसिपी न घेता इकडचं तिकडचं सुद्धा थोडंसं घेतलं आहे घरातल्या व्लॉग. तर ही लॉलीपॉप खाते आणि बसले कशी बघा, आणि करते कशी, 2 पायावरती बसले आणि नाचत नाचत चालले कशी. इकडे तिच्या पप्पाची पूजा चाललेली आहे, म्हणजे नामजप चाललेला आहे आणि ती तिकडे गेलेली आहे. आणि इकडे आहे पावभाजीचा बेत. तर कैरी बघा आहे सोबतच, कारण आता बाजारात कैरी यायला लागलेल्या आहेत आणि जेव्हापासून चालू झालेलं आहे तेव्हापासून आम्ही रोज आणतो, कारण आम्हाला खूप आवडतात. तर सांगते पावभाजीसाठी रेसिपी काय काय घेतलेलं आहे. एक 4 छोटे छोटे आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर एक मोठी शिमला मिरची घेतलेली आहे आणि ती शिमला मिरची मस्त बारीक कट करून घ्यायची आहे. अशी पूजा करत बसा, मला पावभाजी टेस्ट येते. नवऱ्याला सांगायचं पूजा करत बसा आणि बायकोला पावभाजी. महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की. तर पहा, ही केवढूश आहे, अजून हिला 1.5 वर्ष कंप्लीट नाही झालं तरी सुद्धा बघा छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर ती जयच कशी बोलते. त्याच्यानंतर इथे एक मोठी शिमला मिरची कट करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर वाटाणा आहे, 1/2 किलो वाटाणा आहे हा. तर वाटाणा सुद्धा मस्त सोलून घ्यायचा आहे. आणि आता सध्या आपल्याला मार्केटमध्ये ओल आणि फ्रेश वाटाणा भेटत आहे, त्यामुळे तर पावभाजी टेस्ट अनेकच येते. तर तिने घेतलेले आहेत बटाट्याने. तिला असं वाटत आहे की हे चिक्कू आहेत की काय, तर तिला चिक्कू खूप म्हणजे खूप आवडतो, म्हणून तिला असं वाटतं की हा चिक्कू आहे, म्हणून ती घेऊन बसलेली आहे. तर खायला दे बोलत होती, पण म्हटलं बटाट्यानंतर मग ती खेळत बसलेली आहे. माझ्याकडे बघ, चिकट कशाला केलंयसी. त्याच्यानंतर सगळ्या भाज्या आपल्या कट करून झालेल्या आहेत. की फ्लावर घेतलेला आहे 1/2 किलो, तसेच बटाटे तुम्हाला दाखवलेच मी, एक 4 ते 5 छोट्या छोट्या आकाराचे. त्याच्यानंतर वाटाणा, सगळ्या भाज्या आपण चिरून घेतलेल्या आहेत. तर त्याच्यानंतर कुकर ठेवलेला आहे, कुकरमध्ये ओतलेलं आहे तेल. आणि ही रेसिपी माझी नाही तर माझ्या नंदनबाईच्या हातची रेसिपी आहे. तर नक्की बघा, काहीतरी वेगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि ही जरा वेगळ्या पद्धतीने केलेली पावभाजी आहे, त्यामुळे न स्किप करता बघा. 30 खाऊन कधी कधी आपल्याला कंटाळा येतो, तर ही काहीतरी वेगळी पावभाजी करून बघा. तर तेल टाकलेलं आहे, गॅस मस्त कुकर तापलेला आहे आणि तेलामध्ये टाकलेले आहे जिरे टाकल्यानंतर आता ज्या आपण सगळ्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत, तर त्या सगळ्या भाज्या आपण त्याच्यामध्ये टाकणार आहेत. वाटाणा, फ्लावर, बटाटा आणि टोमॅटो, शिमला मिरची आपण ह्याच्यात टाकणार नाही. तर ही वेगळ्या पद्धतीने जरा ताई आमच्या करत आहेत. तर सगळ्या भाज्या मस्त ह्या तेलात आणि जिऱ्यामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत. मस्त आता भाज्या फ्राय झाल्या तेलात. तर टोमॅटो टाकायचा आहे, टोमॅटो बाकी होता, तर टोमॅटो सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि मस्त भाज्यांचा खमंग वास सुटलेला आहे, सुगंध येत आहे. त्याच्यानंतर 1 चमचा पूर्ण मोठा भरून आपण त्याच्यात लाल तिखट टाकणार आहोत. तर ते सुद्धा मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे आता मस्त मिक्स करून घेतलेलं आहे, हे बघा. आणि खरंच खूप म्हणजे खूप छान सुगंध येत आहे सगळीकडे. त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही, कारण की भाज्याचं ऑलरेडी त्यात पाणी सुटतं, त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही. आणि चवसुद्धा मग जास्त लागत नाही, त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही. त्याच्यानंतर चवीनुसार भाज्यांना मीठ घालून घ्यायचं आहे आपण. आणि आता कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या आपण करून घेणार आहोत. आणि भाज्या बघा मस्त कशा लाल लाल दिसत आहेत. आणि असं केल्यानंतर भाजीला कलरसुद्धा खूप छान येतो. आणि पहिले वेगळ्या पद्धतीने करत होत्या ताई, पण आता ही जरा नवीन पद्धतीने त्या करत आहेत, त्यामुळे मग मी हा व्हिडिओ तुमच्यासोबतसुद्धा शेअर करत आहे. त्याच्यानंतर आता कुकरच्या शिट्ट्या होतीलच, तोपर्यंत इकडे आलं आणि लसणाची पेस्ट करून घेऊयात आपण. तर अद्रक मस्त अर्धा इंच कट करून घेतलेला आहे. आपण ही 4 जणांसाठी पुरेशी होईल एवढी भाजी बनवणार आहोत. तर त्याच्यानंतर लसूणसुद्धा सोलून घेतला. आता टोमॅटो घेतलेला आहे, एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे.
त्याच्यानंतर शिमला मिरची मोठी मागाशीच आपण कट करून ठेवलेले आहेत. तर हे 3 ते 4 छोटे छोटे मीडियम आकाराचे कांदेसुद्धा घेतलेले आहेत. तर हे सगळं आपण मस्त कट करून घेऊयात. तर इकडे गप्पा मारत मारत पावभाजीचा बेत चालू होता. तर मस्त आता आपला कांदासुद्धा कट करून झालेला आहे. तर आता आपण तयारी करूयात भाजीला फोडणी कशी द्यायची त्याची. तर हा माझा पावभाजीचा म्हणजे मी बनवलेला आणि रेसिपी ताईंनी केलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगायचं आहे. म्हणजे तुम्ही नक्की अशा पद्धतीने पावभाजी नक्की करून पहा. कशी होते कशी झाली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी सुद्धा अशा पद्धतीने केली नाही. तर कढई ठेवलेली आहे आता आपण फोडणीसाठी पावभाजीच्या. तर त्याच्यात तेल ओतलेलं आहे अर्ध आणि अर्ध बटर टाकलेलं आहे दोन्ही. कारण बटरमुळे पावभाजीला एक वेगळीच टेस्ट येते. म्हणजे बटरशिवाय पावभाजी खाण्यात मजाच नाही. तर खूप छान टेस्ट येते. तुम्ही जर कधी वापरलं नसेल बटर तर नक्की वापरून बघा. तर मग तेल आणि बटर मस्त गरम झालेलं आहे. त्याच्यात टाकलेले आहे आपण शिमला मिरची आणि शिमला मिरची मस्त भाजून घ्यायची आहे तेल आणि बटरमध्ये. 1-2 ते 3 मिनटं शिमला मिरची पूर्ण व्यवस्थित भाजून घेतलेली आहे आपण तेलात. फ्राय करून घ्यायची आहे पूर्ण. कारण आपण शिमला मिरची भाज्यांमध्ये टाकलेलीच नाही, इथेच फ्राय करून घेणार आहोत सगळी. तोपर्यंत कुकरची वाफ आपण काढून घेतलेली आहे आणि भाज्या बघूयात मस्त शिजलेल्या आहेत. तर अशा ह्या स्मॅशरने मॅश करायच्या आहेत भाज्या. आणि बघा आपण किती कमी पाणी ओतलं होतं तरी तसंच्या तसं पाणी आहे सगळं. आणि भाज्यांना सुद्धा पाणी सुटतं त्यामुळे पाणी खूप झालेलं आहे. आणि भाज्यासुद्धा मस्त शिजलेल्या आहेत. आणि कलर पण तुम्ही पहा की किती मस्त आलेला आहे. तसं लाल तिखट वगैरे टाकलं. तर भाज्या आता मस्त मॅश झालेल्या आहेत. आणि इकडे शिमला मिरची सुद्धा आपली मस्त भाजत आहे. आता बघूयात आपण पुढे काय करायचं आहे. बघा वाफ किती येते कुकरमधून. तर मस्त आता शिमला मिरची मस्त एकदम भाजलेली आहे. त्याच्यात आपण आता कांदा टाकून घेणार आहोत. तर कांदा पावभाजीला कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची, कांदा आणि टोमॅटो जास्त लागतो. जेवढा तुम्ही कांदा जास्त टाकाल तेवढी पावभाजीची टेस्ट आहे. कारण तुम्ही जेव्हा बाहेर पावभाजी खाता ठेल्यावरती पावभाजी खाता त्याची टेस्ट आपल्याला खूप छान लागते. का तर ते लोक कांदा आणि टोमॅटो जास्त वापर करतात. आणि कांद्याने कशी भाजी मिळून सुद्धा येते म्हणजे एक संग होते आणि टेस्टला सुद्धा खूप छान लागते. त्यामुळे जरी आपल्याला चिरताना वाटतं की बापरे हा खूप कांदा झालेला आहे खूप म्हणजे खूप, तर तो भाजून खूप कमी होतो. आता केवढा दिसत होता आणि आता पहा की खूप कमी होईल कांदा शिजल्यानंतर. आणि बारीक छान कट करायचा पावभाजीला कांदा. त्यामुळे मस्त एक सारखी होती आपली पावभाजी. म्हणजे कांदा वेगळा आणि भाज्या वेगळ्या होणार नाहीत कारण भाज्या आपण पूर्ण स्मॅश करून घेत असतो. तर मी ताईंना बोलत होते की तुम्हीच स्वतः बोला की काय काय करणार आहे. तर त्या बोलल्या नाही तू व्हिडिओ कर आणि नंतर तुझं तू वॉइस टाक, मी नाही बोलणार, फक्त व्हिडिओ कर. कारण जसं तुला जमतं तसं जमणार नाही आणि सवय नसल्यामुळे गडबडल्यासारखं होतं. तर मी बोलली ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपण टाकलेलं आहे ह्याच्यात टोमॅटोसुद्धा. आणि टोमॅटो कांदा आणि शिमला मिरची मस्त फ्राय करून घ्यायची आहे, मस्त भाजून घ्यायची आहे. कारण नवीन लोकांना इथे असं बोलायला जमत नाही आणि गडबडल्यासारखं होतं. त्याच्यानंतर आलं लसूण पेस्टसुद्धा केली होती मस्त. तर 1 चमचा मोठा तेवढे आलं लसूण पेस्टसुद्धा टाकलेली आहे. तर मस्त आता कांदा भाजायला खूप वेळ लागतो. कांदा आणि टोमॅटो भाजायला खरंच पावभाजी करताना जास्त वेळ लागतो तर हे कांदा भाजायला. कारण कांदा लवकर भाजत नाही कारण क्वांटिटी जास्त असल्यामुळे कांदा लवकर भाजत नाही. तर साधारण एक 10 मिनटं कांदा भाजायला गेलेत. 8 ते 10 मिनटं गेलेत कांदा भाजायला. तर ही साधारणतः 4 ते 5 लोकांना पुरेल. 4 लोकांना सहज पुरेल एवढी भाजी आम्ही करणार आहोत.
तर इकडे तोपर्यंत लाल तिखट आणि मसाला वगैरे पावभाजीचा घेतलेला आहे, एव्हरेस्ट पावभाजी मसाला घेतलेला आहे. तर एक मोठा चमचा भरून म्हणजे 1.5 चमचा पावभाजीचा मसाला आपण ह्यात टाकलेला आहे. मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा थोडंसं बटर घालून घ्यायचं आहे. आणि बघा मस्त कलर वगैरे कसं दिसत आहे. आणि लाल तिखट सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत, कारण आपण मगाशी भाज्या फ्राय करताना सुद्धा शिजवताना सुद्धा घातलेलं होतं लाल तिखट. त्यामुळे आता आपण जास्त लाल तिखट घालणार नाही. तर आता फक्त एक अर्धा चमचा लाल तिखट टाकलेलं आहे. मगाशी पूर्ण चमचा भरून टाकलेलं होतं. त्याच्यानंतर पावभाजीचा मसाला झाला, त्यामुळे एवढे बरोबर होणार आहे. तुम्हाला जर कमी तिखट हवं असेल तर तुम्ही अजून मसाला आणि लाल तिखट दोन्हीसुद्धा कमी करू शकतात. पण आमच्यात एकदम पावभाजी म्हणलं की अशी झणझणीत लागते, त्याशिवाय ती खाल्ल्यासारखी वाटत नाही. एकदम मस्त लागते, झणझणीत आणि चमचमीत. त्यामुळे आम्ही जास्त लाल तिखट टाकलेलं आहे. तर बघा मस्त तेल कसं सुटलेलं आहे भाज्यांना, आणि भाज्या एकदम मस्त फ्राय झालेल्या आहेत. आणि मस्त सगळीकडे सुगंध दरवळलेला आहे त्या पावभाजीचा. अजून भाज्या टाकलेल्या नाहीत तरीसुद्धा तो मसाल्याचा फ्लेवर सगळीकडे येत आहे. त्याच्यानंतर मसाला टाकून सुद्धा एक अर्धा मिनिटभर आपण हे मस्त परतून घ्यायचं आहे. मसाले सुद्धा तेलात मस्त परतले जावेत. त्याच्यानंतर मस्त आता हे आपण सगळी शिजवलेली भाजी घालणार आहोत त्याच्यात, आणि मस्त हलवून घ्यायचं आहे. तर बघा तेल कसं एकदम मस्त सुटलेलं आहे बाजूंनी. हा आता भाज्या टाकल्यावरती तर काय मस्त सुगंध येत आहे. मी तुम्हाला सांगू शकत नाही, तुम्ही बघूनच फक्त समजा की किती छान झालेली असेल. तर मस्त सगळ्या भाज्या मिक्स करून परतून घ्यायच्या आहेत. आणि इकडे आपण गरम पाणी करायला ठेवणार आहोत, कारण थंड पाणी याच्यामध्ये ओतायचं नाही, कारण सगळी चव जाते त्याची. तर मस्त गरम करून पाणी घेतलं आणि आपल्याला जसं पाहिजे, तुम्हाला जशी हवी, पातळ हवी, घट्ट हवी, तशी तुम्ही ती भाजी करू शकता. पण पावभाजी जास्त पातळ नसते, मीडियम घट्टच असते. तर जास्त पातळ नाही करणार आम्ही, एकदम घट्टच करणार आहे. तर मग थोडंसंच पाणी ओतलेलं आहे, जसे की तव्यावरती वगैरे भेटते तशा टाईपमध्येच करणार आहे, बाहेर भेटते तशी. तर बघा जास्त पाणी ओतलेलं नाही, एकदम थोडंसं ओतलेलं आहे. तुमच्यात जर जास्त माणसं वगैरे असतील, तुम्हाला पातळ आवडत असेल तर तुम्ही अजून पाणी ओतू शकता. आणि हे बघा फायनल आपली भाजी मस्त झालेली आहे, आणि तर्री वगैरे मस्त आलेले आहे. आणि आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत. आणि कलर सुद्धा मस्त आलेला आहे, लाल लाल दिसत आहे मस्त. तर बघा या आता तुम्ही पावभाजी खायला, आणि लाईक करा, कमेंट्स करा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की ही रेसिपी करून बघा, आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि कमेंट्समध्ये मला सांगायला विसरू नका की भाजी कशी झाली आहे. तर फायनली भाजी झालेली आहे. त्याच्यानंतर आता आम्ही जेवण करायला बसत आहोत. तर मी बारीक एकदम कट केलेला कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, लिंबू घेतलेला आहे मस्त. तर आता आपण ताट बनवूयात, आणि मस्त ताटामध्ये, आणि हे पाव असे मस्त बटर लावून भाजलेले आहेत तव्यावरती. तर फायनली आपली पावभाजी तयार झालेली आहे, या खायला तुम्ही. तर आता दादा सांगते, तो सगळ्यात आधी हिने पाव घेतलेला आहे, आणि ही भाजी काही खाणार नाही, तर हिने हळूहळू पाव खायला सुरुवात केलेली आहे. तर आपण हिला भाजी नाही देऊ शकत, तरीसुद्धा ही टेकून टेकून खाते. तर बघा मस्त त्या भाजीवरती कोथिंबीर मस्त टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर हा असा मस्त कांदा, त्याच्यानंतर हे असं मस्त लिंबू, आणि मग असं छानपैकी मिक्स करायचं. आणि मग आता हे दादा सांगतील की कशी झालेली आहे पावभाजी.
तर या तुम्ही पण पावभाजी खायला आणि नक्की अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून सांगा मला की कशी झाली. तर बघा आता कशी झालेली आहे दादा सांगतील. तर ते बोलत आहे की छान झालेलं आहे, पण ते बोलत नाहीत, फक्त थंबनी सांगतात की 1 नंबर ओके आहे म्हणून. मस्त झालेली आहे पावभाजी. तर मस्त, चला आम्ही पण सगळे आता जेवण करतो, तुम्ही पण या जेवायला. तर हा भातचा तो सुद्धा पावभाजी खायला बसलाय, त्याला बोलतेच सांग, तर तो सांगत नाही.